2023ला कोण कृषी मंत्री होते हे आपण तपासून घ्यावं। या कृषी मंत्र्यांनी त्यांच्या सवंगड्याला सांगून, मी सगळ्या शेतकऱ्यांच्या वरती म्हणणार नाही, परंतु यातले डोकेबाज जे कोणी लोक असतील, जे CSC सेंटर असतील, हा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे। बीड जिल्ह्यामध्ये हा 10,000 हेक्टरवरती होतो, धाराशिव जिल्ह्यामध्ये 3,000 हेक्टरवरती होतो, परभणी जिल्ह्यामध्ये 2024चा हा आता 40,000 हेक्टरचा झालेला आहे। अजून नांदेड, हिंगोली हे जिल्हे राहिलेले आहेत, जालना राहिलेला आहे, संभाजीनगर राहिलेला आहे। या सगळ्या जिल्ह्यामध्ये किती आहे, संपूर्ण राज्यामध्ये किती आहे, प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदारसंघात हा तपासून घ्यावा, अशा प्रकारची माझी विनंती आहे। ही संघटित गुन्हेगारी आहे, त्याच्यामुळे संघटित गुन्हेगारीचा भडगा याच्यावरती लागला पाहिजे। जिल्हास्तरीय कमिट्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली आहे, जिल्ह्याचा कृषी अधिकारी सचिव आहे। जर जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात येऊ नये, त्यांनी गुन्हे दाखल केले नसतील, तर जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय समितीवरती गुन्हे दाखल व्हावेत। तालुकास्तरीय समित्या ज्यांच्या हे लक्षात येऊ नये, त्यांनी कारवाई केली नसेल, त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हावेत, अशा प्रकारची मागणी मी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री यांना केली आहे। मी आत्तापर्यंत मी वाळू माफिया, लँड माफिया, आणखी खडी माफिया, मुरुम माफिया, अजून हे सगळे शब्द ऐकले होते, भूमाफिया हे शब्द आतापर्यंत ऐकले होते। आतापर्यंत पीक विमा माफिया हा शब्द ऐकला नव्हता, तो सुद्धा पीक विमा माफिया समोर आलेला आहे। मग माफिया या शब्दाला जो कोणते कलम लागतात, त्या कलमान्वये यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा, अशा प्रकारची मागणी। मी कोण मंत्री आहे, कोणत्या कालावधी, मंत्री हा शब्द नाही आहे। मंत्र्यांनी जर हे केलं असेल, मंत्र्यांचं ह्याच्यामध्ये जर इन्व्हॉल्व, कारण काय, मंत्र्यांचं जे गाव आहे, आमच्या जिल्ह्यातल्या दोन्ही मंत्र्यांचं जे गाव आहे, त्या गावातले लोकांचे नावंसुद्धा याच्यामध्ये आहेत। त्यांचं गाव नाथरा आहे, इंजेगाव म्हणून एक कोणतं गाव आहे त्यांच्या शेजारचं, पिंपळगाव गाड्या आहे। ज्या गावचे असतील ते, शेतकऱ्यांच्याबद्दल म्हणत नाही मी, पण शेतकऱ्याच्या नावाखाली दुसरे डोके चालून ज्यांनी हे उद्योग केलेले, हे सगळेच्या सगळे संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत यावे, या सगळ्यांवरती कारवाई व्हावी। आणि याच्यामध्ये ज्या कंपन्या जबाबदार असतील, इन्शुरन्स कंपन्यांचे सुद्धा लागेबांधे असल्याशिवाय हे होऊ शकत नाही, म्हणून इन्शुरन्स कंपन्यासुद्धा मोका अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी। आणि ज्या समित्या जिथं जिथं जबाबदार आहेत त्या कार्य करीत नाहीत, त्यांच्यावरती सुद्धा मोका लावण्यात यावा। मागे कोणाचा तरी ब्रेन आहे, तो ब्रेन शोधला पाहिजे। तो ब्रेन, तो मास्टर माइंड, अजून आणखी कोणता शब्द आहे, माझा जेवढा अभ्यास आहे तेवढा ब्रेन आणि मास्टर माइंड हे मला कळतं। हे मास्टर माइंड शोधावा आणि मास्टर माइंडवरती गुन्हा दाखल व्हावा। लॅकिनोचा अतिशय सुंदर पद्धतीने उपयोग करून घेतलेला आहे। ज्यांच्या कोणाच्या बोगस शेतकऱ्यांच्या, बोगस शेतकरी नाही म्हणत, बोगस शेतकऱ्यांच्या तुमच्या नावावर जमीन आहे, तुमच्या नावावर जमीन आहे, आणि मी विमा भरतोय आणि मी पैसे उचलतोय, हे कसं चालेल? हे वागणं बरं आहे का? तुमच्या नावावरची जमीन आहे, तुम्हीच विमा उचलला पाहिजे ना। अरे माझ्या नावावरचे, तुमच्या नावावरच्या जमिनीचा विमा मी उचलल्यावर कसं चालेल? आणि गोरगरीब सामान्य शेतकऱ्याला 2020चा विमा मिळालेला नाही, बीडमध्ये 2023चा मिळालेला नाही, अजून 24चा तर पत्त्याच नाही, आणि घोटाळ्याचे आकडे तर एवढाले मोठाले येतात। मग माझी विनंती आहे, माझं म्हणणं आहे, कृषी मंत्र्यांनी नेमकं काय केलंय, आणि याच्या याद्या, ह्या ज्या याद्या माझ्याकडे मिळालेल्या आहेत, ह्या संपूर्ण याद्या त्यांच्या पोर्टलमधून त्यांनी ओपन कराव्यात।